होय रे काय रेलू नाही रे तू अरे एक नंबर असून मग अरे मारल्या ना बाकीचे काम करू करू आणि तुम्ही नाही मारले होय. अरे माझं वेगळं आहे आता ते माझ्या बायकाच येत जाऊ दे करू दे माय पण तू कशी त्यांच्या जीवा वॉइस करती कवर काम करू बरं. हात काम बी तसं बी आहे आता तब्येतीच्या मानाने तुला बी काम होत नाही नाही तर हे इकडे ना तुमचं काय आपल्या रस्त्यावरच. हाय काय आता रस्त्यावर एक कानात गोष्ट बोलाय बी रस्त्याला बघायचं काय तुम्ही तर कुठं बी सुरूच होतात. आता मला पाठवता का काय डिलिव्हरीला? अरे बाबा तसं नाही आता गेले 2-3 जाऊ दे ना ते आल्यावर बघू काय असेल ती अहो तुमचं काय आपलं जाऊ दे बाई. यानेच गोत पावायची पाळी आली तुला जाऊ दे. ही काय असंच करून टाकायचं जमलं तुलाच तिथे हा. राम 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 कस काय चाललंय ही काय असंच बरं चाललंय ना आपल्यासारखं सुखी कोण नाही कोण नाही हे काय कसं काय? सुखी राहतोय माणूस अरे काय सुख पाणी मिळालं चहा अहो मिळालं एक महिन्यापाशी डायरेक्ट बसूनच असती दुसरा आणि बाकीच्या म्हणजे तुम्हाला अजून बाकीच काय तपास नाही काय तो बापन नाही पण तो रेकॉर्डच ब्रेक केलं भाऊ 7 बायका करणं इथं एक मिळालं त्याच्या आईला वाला होय ना ना अहो. आता याच्या 7 बायका म्हणजे हम जो हमारे दोचे रूल नुसार 14 लेकर याला म्हणजे याची आखी बालवाडीची याच्या बापाची झाली आणि मग काय आणि तुम्हाला मी याला एक- सेपरेट साहेब अहो माझ्या डोक्यात आहे नाना जेव्हा अंगणवाडीला याच्यातली जेव्हा एक मास्तरिंग करीन तेव्हा थांबत होईल ना आता मास्तर आठवं. आणि माझ्या हिशोबाने ही एक नंबर आहे ना हिला शक्यतो ती सगळं तिची ताब्यात देऊन टाकणार आहे. मास्तरीन हा आणि तू भात शिजायला नाही मला नको मला काय पडलं ते असं कर ना कसं करू या अंगणवाडीत मास्तरीन हा एक तिच्या मागे मदतनीस एक भात शिजायला एक झाडू लोटायला सगळं कसली बुद्धी आहे राव तुमची माहिती ही डोक्यातच नव्हतं राव अजिबात माया फक्त एकच होय ना, डोक्यात सेपरेट होतं. वस्तूवर अंगणवाडी खोला होय ना, ह्यांनी अजून 2 लग्न केले ना यांचा अख्खा एक सेपरेट देश तयार होऊ शकतो. अरे बरोबर बोललास. अरे माझा नवरा बी कसा दमदार आहे. नाही तर मग क्रिकेटची टीमच तयार करणं तू हायला ती होईन होईन न काळजी करू सगळे प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही बरं काय बोला ना काय ना बाबा तू सहज बरं काय पाणी बिनी म्हणलं खर्च करतो काय आता खर्चाच होईन पण आता पाणी बिनी तर पाणी पाहिजे ना मग 1 2 3 काय 4 नंबर पाणी आण बटन दाबायचंच काम आहे राव. 4 नंबर 4 नंबर म्हणजे ते काय कळा ना मला नेमकी अहो चार नाना नंबरची बायको 4 नंबरची बायको 4 नंबरची बायको आणि दुसरी आणि तिसरी. दुसरी आणि तिसरी डिलिव्हरी ओ अच्छा अरे वा अभिनंदन. मी काय म्हणलं हम दो हमारे दो चलने दो. चल दो म्हणजे आणि हे काय वाज वळून गावात करू याला काहीच नाही का असू द्या होईन तिला बी. होईन मग त्याच्यामुळे तर ही उद्योग करायची पाळी आली ना ही 4 नंबर का ही 4 नंबर अवघड आहे रे भाऊ तुमचं घे खुर्ची चार घे एकदम छान पडशी ना नाही तर आपलं हे. ही आपले ते हळू बस. पुढं बस माग नको येऊ होय ना ना तुम्हाला काय वाटतं का हो? इथं माणसं 7-8 लग्न करायला तर लोकांचं एक लग्न नाही अजून. तुला सांग कोण लग्न करीन येड्या कोण आहे? तिथे आहे की एखादी पोरगी आता तुमचं लय कॉन्टॅक्ट लय जबरदस्त आहे तुमचा. बघू अजून काय तो वयात नाही आलेला आता सगळं वयात आलं ना आता फार अरे चांगली माणसं संघ घेऊन फिरतो त्यांना सांगायची अशी कारण नाही. लहानपणापासून यांच्याच कडेवर आहे. तुम्ही एक काम करा काम नाही तर काय करू? तुमच्यातली जे द्या ना याला माझ्यातली म्हणजे शिल्लक असते. काय बोलायला अहो तुम्ही? बायको नाही म्हणा तुम्ही तिची बहीण मेवणी बिवणी कोणी पण मी अजून लय चौकशा नाही केलेल्या कोणाला किती बहिणी इथं काय इथं बर चहा बी पाच चहा पा- चहा बी प्यायचं काय मग आता काय तू नाही जात होय मी पण नाही जात. तू बी नाही जाणार आता मी आले सगळं काम चार. करून आले आता. ओ 4 वहिनी करा की तेवढा चहा. काय 4 वहिनी? 4 वहिनी करा चहा चहा. अरे वा वा अरे यार. 7 नंबर आयला डायरेक्ट 7. हा, आणि तू आहे वय? मोकळी. आहे ना मोकळी मोकळी. हा अरे चहा ठेवती काय आणला आम्हा दोघीला बी आण गं. 5वी 6वी. डिलेवरी काय काय करायला लागले तुम्ही असं काय करता ना चहा प्यायचं. चहा घ्यायचं म्हणले ना अरे दुसरी आणि तिसरी बसा पहिले. डिलेवरी चौथी इथं 5वी 6वी डिलिव्हरी डिलेवरी 7वी 7वी इथं चहा घ्या तुम्ही. अरे मला नको चहा ही नाना अरे भाऊ आहेत. तू माणूस आहे का रावण होता पुढल्या मागल्या जेल अहो चहा घ्या तुम्हाला दोघीतून कोणाला घ्यायची नको नंतर करा अरे आम्हाला. घ्या जपावं लागत आहे मला तुम्हाला तरी कोण जपत आहे धर ताईला द्या ना मोठ्या ताईला. हा बरं घ्या आम्हाला एक एक. ना असा विचार लागतो ताईला म्हैसच लागत असं ना की एक अहो 2 मशीद माझ्याकडे अहो धर तिला द्या की आता. 2 बरं घे तू बी निम्मा घे चल तुझं 7 धरल्या- म्हशी आहेत ना? तुला बी दे गं. धर 7 म्हशी आहेत हा? धर ग तू घे थोडासा. अहो या 7 जणीला 2 म्हशीचं दूध घरीच असतंय आणि बाकीचं काय बाकी जात डेअरीला आपली तर अक्कल पण झाली बाबा
का बरं अक्कल आहे का तुम्हाला? एका अहो, लेवकाचं कधी लग्न करताय तुम्ही? अहो लोकांच्या घरात खूपच बारीक खायला दोन बायका जरी असल्या ना तर त्याला तोडून खायचं करत्यात. इथं तुम्हाला वाटलं का आतापर्यंत कोणती काय बोलली? काय काहीच नाही. अगं, काय तुमचं चालू राहत हे कशाला आणलं होतं तुझं संग? काय करते ती? ज्याला लग्न करायचे तू साथ केले म्हणून म्हणलं भेटली तर भेटली तुझ्या संग एखादी. अगं मी ती भेळ आणली होती, आम्ही दोघींनी खाल्ली, तू बी खाऊन घे बरं. हा घेते ना मी नंतर खाऊन. आता भूकच नाही, गायबच झाली माझी भूक. गायब झाली? हा ते हिच्याकडे जरा ध्यान ठेव रे. काय काय चाललंय काय जरा तुम्ही हीच ती बघ बरं काय करते तसं. का डोक्यात चकारलं बिकारलंय? काय झालं ग तुला? कुठं काय काय आजारी बिजारीत का काय? ए पोरा तू इकडे येऊन होय. जा ना बसा तिकडे जा तुम्ही. हे उठ. हे काय हे? ही काय करते असं? यात काय चक्करल्यात काय आलेल्या पाहुण्यांना बस ए उठ रे तू. हे उठ. माणूस उभा आहे जाऊन. उठ उठ. मानले ना, बसा. मी चाललो. जा. ही असली काय वायता गाडी संग आणीत असतं तिथं बसा. आता या म्हणतायत बसा, तुम्ही म्हणतायत उठा. मी आता असं काय केलं तुझा माझं? भेळ खा जा. तू उठ रे. धरा ग्लास काम कर नुसतं नखरं लागत होती तिला. नाही तर काय कोणी आलं की हाय घरी ठेवून दे. पुढं पुढं ठेवून माघारी ये, जा जा अवघडून जाशील तू. जा. चला आपलं चल. हे नानाला चोप बसायचं, आहे. उठ इथून. 8-8 7 जण. नाही तर तोंडात आणून घ्या आमच्यात. मी चाललो घेऊन राहिला मामाकडे. हो ना ना काय जातो भाऊ. अरे लोक आपला विचार बघून जावं तर यांना खपलं नाही. अहो लोक जळायलाच असतात. मी काय म्हणते आपलं एवढं चांगलं चाललं ना ते त्यांना खपलं. आणि माझं तर खरं म्हणणं काय आहे, माझ्या नवऱ्याला साधं बायका आहेत ना तीच त्या नानाला देखवत नाही माहिती का. अरे जे खावलंच नाही त्यांना. तोड पाहिलं का? ती एक लाट मला आणलेलं सगळं हिला काय ठेवचित होतं काय ती. माझ्यावर काय येतं बरं? मी काय चोमडी का? अहो बघा बरं काही पण बोलतं बरं या. अगं तू बघितलं का? ह्यो परत कशाला आला? हे म्हणलं असं एखादी चांगली पोरगी तर बघा. एक काम करतो का? ही नेतो का माहित? मी कस काय आता हा लग्न केलं? नाही येतोय डबल येतोय म्हणलं ये. मग लग्नासाठीच येतं ना चांगली ती चाबरी पण त्याला पाहून हसती ना हो. नाही नाही ही काय तुम्हाला तू काही वाटलंच लक्ष का रे? नाही दिसलं. मी कधी हसन का असं वाटतं तुम्हाला? मी नाही. तर फक्त तुमच्याकडे बघून तो मागचा क्रोज थोडासा डिल्ला आहे तो आवळावाला. नाही ते काय नाही माहिती तर का, काय मला तुमचं त्याचं काहीच विश्वासच खरं वाटत कधी मधी नाहीचा मागचा क्रोज डिल्ला होतो. तुम्हाला ना फक्त तुमच्या 6 बायका प्यार येतो, त्यातली मला एक टाकलेली अरे तुला 7वी आणलीच कशाला असती मी नसती प्यारीत. नाही तुम्ही माझं ऐका. माझ्यासोबत तुम्ही माझं ऐका पहिले. ओ हा. तुम्ही माझं ऐका मी तुम्ही माझं ऐका ओ, पहिले. माझं ऐका अरे पहिले. पण तुम्ही माझं ऐका ना माझं पहिले. ऐकायचं तुम्ही तुम्हाला आता अरे, मला आता तुम्ही सांगते मी माझं ए ऐका. अरे बाबा मी दोघीच पाळी पाळी ऐकतो. म्हणजे तुम्ही माझं ऐका पहिले. बरं हा माझं ऐका. माझं ऐका येतोय पहिले. आता बरं उद्योग आहे का हा 7 नंबर जायच्या माग आली काय? जायचं मागं म्हणजे तिथे तुम्हाला सांगते मी. तुझी 7वी आली डिलिव्हरीला. जाऊ दे एक मग 2च राहते ना आता बहुतेक बेड तेवर. आहे ना. याला पाहिलं हुसका बरं इथून. हे बघ तुम्ही निघतो तुझ्यामुळे आमचं बाहेर ए, राहिलेत. इथं वडाथड चालू झाली माझी. तू जातो का? पाहायला आकलत नाही त्यांना. ते धर गं. आता हिला काय झालं? बरं काय ऐकायचं हा बरं बोल बाबा बोल पाटकून. तुम्हाला माझं ऐकायचं तुम्हाला माझं ऐकायचंय. हिनं काय कामाला लावली का गं आपल्याला? हिला काय तारा चालू झाला? बोलायचं लागलं का की ती वकले तू वकती तिथं. तू एक काम कर ती इथून ठेवून दे. जाऊ दे काय तुला तरी लय ताराच किती मी नाही उठणार ती आता बस. जागी. अरे कप फोडीन ती आहे ना आता. तिला काय माझं तारा चालू आहे बघ ऐकणार बरं. नाही. अरे ऐकतोय अहो, ना मी काय तुझं. म्हणते? तुम्ही माझं ऐका. हे बघ ताई मी तुम्हाला सांगते मी त्यांना काय म्हणायला तुला सांगते बरं का मी माझं ऐकून घे. ए, अरे कोणी बोलत नाही. तुम्ही हसून जिरवायचं नाही. हा, लय नखरं अरे करू तुम्हाला नका. मग दोन हा, तुम्ही लय नखरं करू नका. अरे तुम्ही माझं ऐकायचं. अरे तुम्ही माझं ऐका. अरे तुम्हाला आता 2 मिनिटं पूर्ण वाजले. माझं ऐका पहिले. तुम्ही हिचं ऐका अरे पहिले. ऐकू कोणाचं आता? नाही माझं अरे आली का आता तू हा आली आली. का म्हणजे माझं पण हक्क आहे, कळलं का? मला उगाच नाही आणलं त्यांनी. आता तर तिकडे लई गुलगुलू करीत होती. ए लाग बघा तू इकडे आला का परत आता बांधणं लागलेत नाही इथं. तुमच्यापैकी ना अरे त्याला बाबा कोणाला तुम्ही आवडते भांडणं म्हणून तुम्हाला तुम्हाला अकला आणलं नाही येत कोणाला चौघांना. इथं वहिनींना कोरड्या उलट्या व्हायला तर तुम्ही भांडणं करत अहो बसता. पण याचं काय इथं तीन तुला काय करायचं आमच्या उलट्या होऊ दे नाही तर कुणाला ताप येऊ दे. नाही नाही कसं आहे तुम्हाला नाहीतरी सवय झाली या गोष्टीची. आता काय आनंद वाटायचा आहे मला नाही का. आता कोणचं- 9 दिवस असतात. काढ अजून 15 काढ 25 30 100 लेकर कर आणि देश कर स्वतःचा एक तयार आणि पंतप्रधान हो त्याचा. आणि अरे एवढी अक्कल मला चाललं आहे. गेवरायला तुला मागं. सांगायची गरज आहे का याचं पाय काय गरज आहे आपण देश करू अरे, ही तालुका काय- करू, जिल्हा करू, तुम्हाला याला काय कळलं का आम्ही करायचंय? काय सांगायचं काय म्हणत सांगायचं होतो? होतं? बघितलं होतं मगाशी आम्ही काय चालू होतं ते. काय चालू बिलू काय नाही या. हा हे बाय तुला सांगून ठेवते आमच्या घरात ते असं काही चालत नाही हं? हा एक मिनिट, तुला काय वाटलं मी काय तशी दिसते काय? हा काय बोलू तू काय कशी हसत दिसते होती? का मग? हा?
आम्हाला लय मोठ्याने अहो, बोलायला लागली. तुम्ही काय बघताय मला कसं बोलताय तुम्ही माझं ऐका. अरे स्पष्ट बोला ना थोडं. इथं मला त्रास होतोय. घरांना सज्जन आहे का इथं नाना काडी टाकायची नाही ते आता हे काय एवढं सज्जन आहे का 7-7 बायका केलं तरी येतोय माग येत्यात. अहो सोडित नाही अहो 2-3 कायम स्वरूपी इथंच असते. अहो मी काय म्हणते हा. आम्हाला जायचंय कपडे आणायला आम्ही आमचं तिघी मिळून जाऊ बरं का. हा बरं जा. मला तर जास्त पैसे लागतात बाबा. अरे बाबा तुमच्याच हाताने घ्या कपाटातून काय न्यायचं ती तुमच्या तिघीची विचारानी ना ना मग अजून काय तसंही आमच्या घरात भांडणं होत नाही त्याच्यामुळे तुम्ही नका हे ना हे असले येतात म्हणून भांडणं होते त्यांची नजरच लागली. मग मी काय तुम्हाला तर? म्हणते तुमच्या मित्रांना ना तुमचा अजिबात चांगला देखवत नाही. देखवतच यांना असं नाही. वाटतं, अरे याला बाबा, 5-7 त्यांना- बायका आहे. ए ना ना यांना एकच झापाना हे नाना तर एक नंबरचे चाबरेत. एकच शिका आता झापाना. बांधणं लावायचं का माझ्या घरात बोलतच नाही बाई. तोंड पाहिजे तोंडावूनच कळतंय 12 वाजे तोंडात त्यांच्या. मग काय तर कोणतं तो गाबरा घेऊन आला तो आला ना आता ती चप्पल लाचमाळ काय आणलं होतं सांगा त्याचं व्हायना ना जायना नाही तर मोकार काढी टाकीत येऊन नाही त्यांना तर एकच बायको आहे ना म्हणून जळता आणि तुम्हाला साथ येत ना म्हणून ते पण तुम्ही एवढे काळे असून सुद्धा. मग करा अरे यांना माहिती माझ्या कृष्णाचा अवतारी कृष्णाला किती वाती आहे बरोबर तेवढ्या नाही ना झाल्या अजून बरोबर आहे. काय कृष्णाला कळेल का 100 नाही? बायका होत्या शक. एवढं नको ए मार खाऊ धिट्या बायकोचं मार खातो का भाड्या ए ना ना अजून बायाने अंगाला हात नाही लावला आमच्या देखता वडीत होत्या इकडे तिकडे लय चॉपलाय त्याला. मी काय म्हणते कसले लोकांच्या नादी लागतं तुम्ही. मी काय म्हणते हा. तुम्ही ह्यांच्या नादी नका लागू तुम्ही माझं ऐका अरे पण मी तुम्ही तुमच्या माझं ऐका नाही, नाही. माझं ऐकू लागलं बरं का मी. माझं ऐकावं लागलं ना? अरे पण ऐका ना मी काय ऐका. माझं ऐका, मला नको सांगू. माझं ऐका. माझं ऐका. अरे पण तुम्ही माझं ऐका अरे थांबा, तुम्ही माझं ऐका ए, अरे पाय मोडन का तू ऐकलं का अरे तू तरी नको असं करतो जरा शानी सुरती हा बरं इकडे एक साईडला मला तू थांब सांगते मी 1 नंबर आहे माझं ऐकायचं मग मी आधी. 4 नंबर 7 नंबर आहे माझं ऐकायचं. 7 नंबर तू हो तिकडं. शेवटून 1 नंबर आहे कळलं का मी म्हणून माझंच ऐकावं लागेल ए, त्यांना. मी सुरुवातीचा अरे 1 पण नंबर तुम्ही आहे. बोला ना शेवटून नाही, मधली आहे. पारूचा फोन आला लवकर ये पारू तिला म्हणा आज नाही घ्यायची दारू बर बर ठीक आहे सांगतो हा. मग तुझ्याकडे येईन बघायला ती म्हणजे ती काय झालं आपल्याकडे आणि दारू पारूची दारूवाली माहित नाही का तुम्हाला आपल्याकडे गडी आहे का आम्हाला बाई, आता तिच्या सोबत अरे त्याला त्याला दारू आणावं लागती म्हणून तिचा फोन आला असन ब दारू न्यायला आज काय नाही आली. 1 नंबरचं लफडं. नंबर लागला बाई. काय होतं तुम्हाला? हिला उलटी व्हायला लागल्या तुम्हाला लाज वाटते का 7 झालेत ना अजून तुम्हाला आठवलं अरे बाबा समजून घेशील का नाही तू काही काय समजून घ्यायचं अरे तुमच्या तो लफडे? आपल्याकडचं गडी रोज दारू पितो का नाही मग त्या गाडीचा तुमचा काय संबंध अरे मग त्याला आणाय कोण जातं दारू आणाय कोण जातं मीच जातो ना तुमचा काय संबंध दारू आणायचा अरे पण मग तू काम करीन का आपल्याकडे असं तुम्हाला नाही, बसून त्याला राहायला कळलं लागत ना, त्याला दारू आणायला अरे मग त्या चित्रपाचं कोण बघन ते म्हशी मी सांगते 8वी जर आणली तुमचा मुर्दाच गाडी अरे नाही येणार बाबा कस काय अय्यो, बापरे. काय झालं तुला? माझी बायको कुठे तुझी बायको कुठे आहे म्हणजे इकडे येईन काय तुझी बायको अरे काय नालायक माणूस आहे काय घरात सोन्याचं दुकान उघडून ठेवले अरे माझी काळी बायको रोकच तरी भेटली होती आणि कुठे गेली ती हे दारूच्या नादात तिला रोज घेऊन जातो चल पारू करून ए अरे बाबा ए मग दारूवाली पारू माझीच आहे बाई गो बाई 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 बघ. अरे हे काळे आतून लय गोरे ह्याच्या आईला माझा बाप ओळखत होता त्या सुद्धा- काय- काय- जरा ह्याच्या चहा ठेव. आईची आम्ही इज्जत करायचो पण हे लय नालायक बोलायचं निघलं ना इथं नको जाऊ. काय बोलता बरं तुम्ही. ए अरे चांगलं निघालं म्हण मी कीर्ती माझी केलं बायको माणूस आहे. दे. तुझी बायको दे माझी बायको कुठे खिशात असू खिशात आणली काय तुझी बायको? माझी बायको दे मग काय भानगड आहे ही? अरे काय ते काय लांब होय, चालेल. काय पियलंय रे तुला सुधरतंय का नाही काही काय भानगड आहे ही? पिऊन तमाशा. 8 अरे त्याची बायको काय खिशात आणण्यासारखी का ती खिस्सा चापत आहे म्हणल्यावर याला काय सुधरते काय बोलली याच काय दारूवाली म्हणणार पारू तुझीच बायको आहे का वहिनी तुम्हाला सांगतो लांबून बोल लांबून बोल वहिनी तुम्हाला सांगतो हे माझ्या बायकोला बोलताना मी ऐकलंय काय म्हणलं आता नवऱ्याला गटीच पडती तुला 8 नंबरचं पद देतो मी घरात अरे तू नको याच्याविषयी हे पियालाय किती अरे ठेके आता तरी खरं बोल पारुबाईचा तुझा लफडे म्हणून बाई, लफडे यार. गणप्या तुला सांग ना. अरे पण मला ही लपड करायची गरज काय आहे? तू ह्यासाठी येतो का इथं तुम्हाला फोन लावित इकडं अरे 7 लग्न केले तू 7 चल बाई बस 8 लफडे करायला तुला काय बोललो असतो मग तोंड धडणार तुझं ह्या कारणामुळे एक व्हायना अशा काड्या टाकीतो ना तू दुसऱ्याच्या परपंचा नका का होऊ देऊ आणि नको. वा- दुसऱ्याच्या संसाराचं वाटतं नको हा हे सांगायचंय मला हा माझं नाही झालं तर माझं
मरू दे तसाच कुवारा मला. अरे माझ्या बायको लाईट गेली ना अंधारात दिसत नाही रे. अरे त्याच्यात तुला काय दिसलं? अरे मला काय पडलंय तिच्या उद्योगा वाचून तू ही दारू विकत असेल तिथं बसून. काही भेटली पहिलेच मरणाचे काळे त्याच्यात आम्ही दोघी जरी चांगले भेटलो पण या माणसाला कसं झालं चांगलं बायका आवड नाही अरे चांगलं बायको पाहिजे नुसत्या का? तुम्ही दोघीच बरे आहेत का आणि या मध्ये गेलेल्या त्या काही कमी आहेत का? या माणसाचा म्हणून अंतर तुम्हाला म्हणतात बायको पाहिजे का अरे नाही पाहिजे बाबा मला याच काय ऐकती. थांबा एक मिनिट. झालं ना नको का त्यांना matching? वहिन्यांना थांबा 2 मिनिटं. मी काय ते सोक्ष मोक्ष लावतो. तुम्हाला तू तिकडे काय? चला तुमचा नवरा आतून जेवढा काळ आहे तेवढा बाहेरून बी काळ आहे. अरे काय बोलत हा. होता तुला लाज पाहिजे हे लफडे बर का पारूच ह्याच्याशी लफडे वाटतंय. तुम्हाला खरं सांगू का ह्यो काय म्हणलाय मला आता काय म्हणलं माझ्या विश्वास ठेवता का हा ह्याचं गोड बंगाल काय चाललंय माहिती का याचं व्हायना लग्न हा. ह्यो म्हणतो मी कळी लावायच्या बंद करतो हम्म. नाही तर तुझ्या घरात आग तरी टाकीतो नाही 7 नंबरची देतो तुम्हाला. बाई बघा आता. लाज वाटते तुला लाज आज त्याला अरे टोल टाका याला टोल बघा आता काय अगं धर ह्याला, हाण ह्याला, हाण. त्यांचा नवरा हा ना आधी तिकडे 7 लफडी करतोय पारूच्या खोलीत जातोय ह्यो जातोय दारू प्यायला आणि ते ह्यो जातोय अरे खोलीत. पण आमच्या घरचा मॅटर आहे तो. तुला आमचा यायची नवरा काय आहे. नाही. तू कोण आहेस मला सांगणारा? माझ्यावर हा? लाज वाटते का? हाण ह्याला. धर, हाण, हाण ह्याला, हाण ह्याला, हाण. तुला माहिती आहे ना हाण ह्याला, हाण. तुला येऊ नको म्हणत होतो पण तिकडे टेकून राहिलं तिच्या. ह्यो असं करून तो पारूला नी ना याला दापिव त्याचं त्या गावातल्या बाबळीला लग्न लावून दे. बस त्या कातडीला काढशील. टेकून राहिलं हे जे. याच रोटी पशी नी याला बांध. कोण होतं ह्यो असलं अरे ते पियाताडी तुम्हाला माहित नाही होय. अहो वहिनी तो पारूचा नवरा आहे त्यो. इकडं. तुमच्या नवऱ्याचं ज्याच्या बायकोशी लफडे तिचा त्यो नवरा आहे. मग तुला मग माहिती 7 नंबरची न्यायची का? तोंड पाय नाही माझ्या नवऱ्याला लफडे करायला 7 बायका आहे त्याला गरज नाही. तू चल निघ. चल पाय काय तर अहो तुम्हाला वाटतं असं करेल? आम्ही अरे तुमच्या जा ना भाऊ आता ए, चल. अहो आम्ही तुमच्या लाडाच्या बायका आहे ना. हायत ना मग मी कुठं काय म्हणतो बघितलं सगळ्यात लाडाची मी आहे ना म्हणून माझ्या नजरा ठेवतात. तुम्हाला जास्त जपायला पाहिजे मला. तुम्ही ना मागचा क्रोडीला आली नको मोठी होऊन जपायला जेव्हा पाहिजे. अशी माणसं आल्यावर मी होऊन दिलं का मग मी त्यांना होऊनच थोडासा दिलं डिल्ला झाला मागाशी त्याच्यामुळे बघितलं लागला का नाही बघितलं हेल्पट का काय घालायचं. म्हणती ती? का? बरोबर आहे. तू सांगत जा ना तू समजदारी ना मला काय करायचं सांगून मग इथे माझ्या बायको कुठे? ह्यो घर झाडाव बसले असन बघ झाडाव अहो मला त्याला जायचं काढून द्या नाही. घराच्या बाहेर. जाऊ दे पियाताडी कुठं नाही लागत त्याच्या बेडरूम मध्ये आहे का काय? तिकडे बघ मध्ये बघ बघ बघ. जाऊन दे बाबा. बस ना तू बस दमली असन बस. तुमचं तर लक्षच नाही माझ्यावर तर. अरे सगळ्यावर लक्ष आहे तुम्ही. अरे कोणाचं काय ऐकत असता तुम्ही? तुमच्या डोळ्याने पाहिलंय का काही? मी तुम्हाला आता सांगते 8वी जर घरात आली तर हा. तुमचे हात पाय तोडून तुमच्या गळ्यात बांध गळ्यात बांध येऊ